नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. अधिष्ठात्री देवता भगवान रामचंद्र, जगज्जननी जगन्माता सीतामाता, हनुमंतराय, सद्गुरू भगवान समर्थ रामदास स्वामी महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज, अंगलाई माता या सर्वांना वंदन करते आणि श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेचे सर्व कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, संत महंत आपणा सर्वांना वंदन आणि उपस्थित सर्व भगवत भक्तांच्या श्री चरणांना वंदन करते. आणि आज ज्या अतिथी आपल्यात उपस्थित आहेत, श्री शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने मातृत्वाची जाणीव हा विषयावर त्या आपल्याला उद्बोधन करणार आहेत. अशा आदरणीय श्रीमती मानसीताई मार्तंड केसकर पंढरपूर यांचं सहर्ष स्वागत करते, त्यांना वंदन करते आणि त्यांचा परिचय करण्याचा प्रयत्न करते. मानसीताई या BA मराठी आहेत आणि योगीराज मुद्रण म्हणून त्यांनी 30 वर्ष मुद्रकाचं कार्य पाहिलेलं आहे. पंढरी प्रसाद नावाचं त्यांच्या स्वतःच्या मालकीचे साप्ताहिक त्यांनी 15 वर्ष चालवले. मग त्यांनी सहसंपादक आणि संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केलेलं आहे. पंढरपूर अर्बन बँकेचा महिला पत्रकार पुरस्कार, सखी पुरस्कार सांगोला नगर परिषद, तसेच फुले प्रतिष्ठान पंढरपूर यांचा आदर्श माता पुरस्कार, प्रसाद मासिक पुणे, लीला गोळे पुरस्कार, मनोरमा मल्टीस्टेटचा आदर्श साहित्य सेवा पुरस्कार. आदरणीय मानसीताई यांचा धर्मग्रंथांचा अभ्यासही तितकाच सखोल, त्या वाचन, लेखन, कविता लेखनही करत असतात. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्या प्रासंगिक लिखाण करतात. दैनिक सकाळ, तरुण भारत, दिव्य मराठी, दिवाळी अंक, नियतकालिक, साप्ताहिक यातूनही त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. आईची शिकवण आणि स्नेहगंध असे त्यांचे कविता संग्रह अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि नारदी भक्तिसूत्र या विषयावरील पद्य स्वरूपातील पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. ज्ञानप्रबोधिनीसाठी सुद्धा त्यांनी काही काळ कार्य केलेलं आहे. असा समाज प्रबोधन आणि त्यातून आपल्या कार्याचा त्यांनी ठसा उमटवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारी तू नारायणी नावानी त्यांनी पुराणकालीन, वेदकालीन अशा 58 कर्तृत्ववान स्त्रियांवर परिचय देणारं एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि त्यामध्ये अनेक देवदेवता म्हणजे देवमाता आहेत. ऋषीपत्नी मैत्रेयी, अनुसूया, सीता संवाद आहेत, गार्गी माता, त्याचप्रमाणे अहिल्यादेवी, गौतमी, सती अत्रेयी, अवतारी पुरुषांच्या माता, महामुनी कपिल माता देवहूती, उर्मिला, अंजनी माता, श्रुतकीर्ती, मांडवी अशा, तसेच वीरमाता, ध्रुव माता, तसेच वीरमाता कुंती, सती, पतिव्रता स्त्रिया, त्याचप्रमाणे भगवत भक्त असूनही असुरांच्या स्त्रिया अशा कयाधू, मंदोदरी अशा 58 स्त्रियाचा परिचय देणारं त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. अशा प्रकारे आज त्या आपल्याला मातृत्वाची जाणीव या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करते आणि त्यांना वंदन करून त्यांना आजच्या सत्रास त्यांनी प्रारंभ करावा अशी मी त्यांना मनपूर्वक विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनः
श्रीपाण्डुरङ्गमहिषीं दुरितापहर्त्रीं सर्वार्थदा सुखमयी सुमनोभिरामां भीमातटे नतजनोद्धरणाय दक्षां श्रीरुक्मिणीं स्वजनकल्पलतां नमामि। पृथुसारखा अर्चनी वाटत आहे, खरा अक्रूराचा समवंदित आहे। नसे गर्व जाला अणुमात्र ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मला हे पुष्प अर्पण करण्याची संधी लाभते आहे। हे माझं परमभाग्य आहे आणि यासाठी समर्थ सेवा मंडळाचे सर्व सदस्य यांचे मी पहिल्यांदा आभार मानते आणि प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क साधणाऱ्या मुग्धाताईंना पण मी धन्यवाद देते आणि माझ्या विषयाकडे मी वळते। स्वजनम ही कथम हत्वा सुखिनः श्याम माधवा, अशी काहीशी माझी आज मानसिकता निर्माण झालेली आहे। विषय माझा असाच आहे की मातृत्वाची जाणीव आणि पुराणातील काही स्त्रियांच्या आधारानं मी माझ्यापुढं तुमच्यापुढं काही कथन करणार आहे। त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे, असं समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये म्हणले। वाटतो म्हणजे काय करतो आपण? देण्यापेक्षा सुद्धा वाटतो म्हणजे प्रसाद वाटतो। एखादा कार्यक्रम झाला सत्संगाचा की आपण प्रसाद वाटतो, तसं भगवंताने मातृत्व वाटलेलं आहे। माता वाटून कृपाळू झाला म्हणजे जगामध्ये जेवढे जीवजंतू आहेत त्या प्रत्येकाला आई आहे। भगवंताला प्रत्यक्ष सगळीकडे जाता येत नाही म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली आहे। आई नाही असं जीव नाही, मग ही आई काय करायला पाहिजे? म्हणून असं व्यासमहर्षीने एका ठिकाणी म्हणले, पवित्राणां पवित्राया मंगलानां च मंगलः यस्मरेत मातरं नित्यं सभाय अभ्यंतरश्ची। जिचे स्मरण आपल्या अंतःकरण सभाय अभ्यंतरी शुचिरभूत करतं, असं पवित्रामध्ये पवित्र आणि मंगलामध्ये मंगल असणारं मातृतत्व आहे, मातेचं स्मरण आहे। मग आता हे स्मरण करायचं म्हणजे ती माता कशी पाहिजे? जिचं स्मरण केलं असता अंतर्बाह्य शुचिता निर्माण होते आणि मनुष्यचं व्यक्तिमत्व बहरून येतं। असं मातृत्व कसं पाहिजे याची जबाबदारी पण आपल्यावरच आहे। आणि अशा मातेचं स्मरण करणं म्हणजे काय करणं? तर आईचं ऐकणं, आईचा सहवास, आईची सेवा, हे सगळं आलं। जीवनातलं प्रधान कर्तव्य काय आहे? लेकराचं काम काय आहे? तर आईचं ऐकणं। मग आईचं ऐकणं, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ममाज बॉय का? ते उपहासात्मकरित्या म्हणलं जातं ममाज बॉय, परंतु मातृभक्त हा सर्वश्रेष्ठ आहे। दासगणू महाराजांनी सांगितलेलं आहे की जगद्वंद्य कोण होतो? जो मातृभक्त आहे। पुंडलिकाचा हवाला दिलेला आहे म्हणून तर पंढरपूरला आमचं महत्त्व आहे, कारण पुंडलिकांनी आईवडिलांची सेवा केली, मग त्या आईवडिलांनी संस्कार केलेले असतात। आता हे आईची जबाबदारी सांगण्यासाठी मातृत्वाची जाणीव, ह्याच्यासाठी हे जग जागतं ठेवण्याचं आहे। आजच्या भाषेत रिचार्ज करण्यासाठी नवरात्राचा उत्सव आहे। शारदीय नवरात्र कशाला? तर स्वतःला तपासण्यासाठी आहे हा नवरात्रीचा उत्सव। जगाच्या कल्याणासाठी आईनं म्हणजे जगदंबेनं काय काय केलं याचं स्मरण करायचं आहे, तिचं महात्म्य घ्यायचं आहे, तिचं गुणगान ऐकायचं आहे आणि करायचं आहे, दोन्ही पण आहे। आदिशक्तीचं छोटं रूप म्हणजे स्त्री आहे, नारायणीचे अंशात्मक रूप म्हणजे नारी आहे। मातृप्रधान असं आपलं स्त्रीचं कर्तृत्व आहे। मातृ हा धर्म आहे, मातृ ही वृत्ती आहे, मातृ ही संस्था आहे। मातृत्वाचा गजर केल्याशिवाय जगात पर्याय नाही। मातृधर्म हा एकूण 54 धर्म सांगितले प्रकारचे धर्म आहेत। सारे धर्म प्रसंग परत्वे बदलतात, काळाच्या बदलात काही धर्म
धर्माचा अर्थ इथं जाती धर्म असा नाही घ्यायचा बरं का. धर्म म्हणजे एक वृत्ती आहे. धारते इथे धर्म. धर्माची व्याख्या की जो धर्मानं, जो नीतिनियमानं वागतो त्याचं रक्षण धर्म करतो. धर्मो रक्षते रक्षता असं एक वचन आपल्याला सर्वश्रुत आहे. मग प्रसंग परत्वे बदलतो तो धर्म नव्हे. मातृधर्म हा शाश्वत धर्म आहे, तो कधीही बदलत नाही. नारीच्या जीवनाचे 3 पर्व आहेत. एक कन्या पर्व आहे, एक पत्नी पर्व आहे आणि एक मातृपर्व आहे. सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी. साधना, सिद्धता आणि समर्पण. ज्ञान, सेवा आणि त्याग. कौशल्य, निपुणता आणि शिकवण. राम कृष्ण हरी. सगळ्यात शेवटी म्हणायचं तर कन्या पर्वामध्ये सरस्वतीची साधना आहे, ज्ञान मिळवणं आहे, सहनशीलता आहे, तपश्चर्या आहे. कन्या पर्व हे तपश्चर्याचं पर्व मानलं जातं. कौशल्य सिद्ध करण्याची, गुणवत्ता सिद्ध करण्याचं हे पर्व आहे. पत्नी पर्व म्हणजे पार्वतीची उपासना आहे. सिद्धता आहे सगळ्या व्रताची, सेवा आहे, निपुणता आहे, तेव्हा ते पत्नीत्व सिद्ध होतं. आणि कन्या पर्व आणि पत्नी पर्व मिळून जेवढी वर्ष होतात त्याच्यापेक्षा जास्त मातृपर्व आहे. माता पर्व म्हणजे तिथं ती लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे ती सगळेच लक्ष्मीमध्ये अंतर्भूत आहे. मोक्षलक्ष्मी आहे, श्रमलक्ष्मी आहे, त्यागलक्ष्मी आहे, मुक्तीची लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे प्राप्त होणारी लक्ष रूपाने. लक्ष्मी नुसती पैसा म्हणजे लक्ष्मी नाही, ऐश्वर्य म्हणजे लक्ष्मी नाही. धनमाग्निर धनम वायू धनम सूर्यम धनम वसु धनम इंद्रो बृहस्पतिर्वरुणम धनमस्तुमे. धनामध्ये, लक्ष्मीमध्ये सगळं येतं. श्रीसुक्तामध्ये सांगितलेलं आहे ते. तर आता हा जो प्रवास आहे मातृत्वाचा प्रवास, त्या मातृत्वाच्या प्रवासाची पूर्वपीठिका कन्यापर्वापासून सुरू. कन्यापर्वामध्ये शुचिर्भूतता, साधनेची तपश्चर्या ही खूप महत्त्वाची मानली जाते आपल्याकडे. त्यातूनच मग संस्कार, संस्कृती, परंपरा, कुटुंबाचं हित, आप्त, परिवार, समाज, राष्ट्राच्या उभारणीत तिचं श्रेष्ठ योगदान आहे. म्हणूनच नमातु परदैवतम, आईला पहिल्यांदा गुरु मानलेला आहे. म्हणून या मातृपर्वाची स्तुती गात असताना मी एक 3 देवींच्या 3 ओव्या म्हणते मुद्दा, म्हणजे मी स्वतःच रचली. पहिली माझी ओवी ग गायली ज्ञानाला, धात्याच्या त्या कन्येला सरस्वती देवीला. दुसरी माझी ओवी ग गायली कर्माला, महेश्वाच्या सखीला ग पार्वती मातेला. तिसरी माझी ओवी ग गायली भक्तीला, पंढरीच्या स्वामिनीला विठूच्या रखमाईला. चौथी माझी ओवी ग उपासना शक्तीची, युक्ती विना मोल नाही केलेल्या श्रमाची. हे सगळं आपल्या जीवनाला आधारभूत आहे. ज्ञान मिळवायला पाहिजे म्हणून सरस्वतीची उपासना सांगितलेली आहे. आणि दुसरी उपासना आहे ती कर्माची उपासना आहे. कर्मानंच आपल्याला क्रममुक्ती मिळते, कर्मानंच सगळं काही. आणि ते कर्म कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी पार्वतीची उपासना आहे. त्याच्याशिवाय त्या कर्माला अधिष्ठान ज्ञानाचं आहे. नुसतंच गाढवी कष्ट करण्याला काही अर्थ आहे का? नाही. मग त्याला ज्ञान पाहिजे. मग ते ज्ञान कौशल्य दाखवायसाठी तर ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाची उपासना करायची आहे, ज्ञान मिळवायचं आहे आणि कर्म करायचं, तर नुसतं कर्म आहे, ज्ञान आहे, पण अहंकार येईल ना. त्याला भक्ती पाहिजे, त्याला प्रेम पाहिजे, त्याला सेवा पाहिजे. या सर्व रूपातून जेव्हा आपण संसार साधणार आहोत, संसार करणार आहोत, या राष्ट्राची घडणी करायला पाहिजे, त्यावेळेला ते सगळं. मग हे मातृत्व आहे. मातृत्व ही वृत्ती आहे. मातृत्व दैवदत्त आहे. ते जननी जठरी रक्षी माझं शोषुनी पंचप्राण, बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण. भगवंताची केवढी मोठी कृपा आहे. आपल्याला उदरामध्ये आई सांभाळते आणि बाहेर आल्या आल्या त्याच्या उदरनिर्वाहाची सोय. बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण. म्हणून भगवंताला तू माझा यजमान म्हणलेला आहे. भगवंतानी केवढी मोठी ही माता वाटली आहे, नुसती दिली नाही. केवढं मोठं दान केलेली आहे माता. प्रत्येकाला आई दिलेली आहे. कशासाठी? त्याचं भरण पोषण सगळं करायचं आहे म्हणून ती माता दिलेली आहे.
आणि त्या मातेने मग तो त्याच्यासाठी हा सगळा भगवतीचा उत्सव आहे. हा उत्सव म्हणजे काय आहे हे ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, उत्सव या शब्दाचा काय अर्थ आहे? उत म्हणजे ऊर्जा आणि सव म्हणजे प्रगटीकरण. आपल्यातील चांगल्या ऊर्जेचं एकत्र येऊन प्रगटीकरण करणं, वैचारिक, भावनिक, मानसिक सगळ्या प्रकारचं जे दौर्बल्य समाजामध्ये निर्माण झालेलं आहे ते नष्ट करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचं एक वलय निर्माण करायचं. आजच्या भाषेत म्हणायचं तर ऑर्बिट आपल्या भोवती, समाजाभोवती ते ऑर्बिट निर्माण करायचे. त्याच्यासाठी नवरात्रीचा उत्सव आहे. हा शक्तीचा उत्सव आहे, हा भक्तीचा उत्सव आहे, हा युक्तीचा उत्सव आहे, हा मातृशक्तीचा उत्सव आहे. यातून आपल्याला अनेक नवविधा भक्तीने सत्वरजतम या माध्यमातून हा सगळा उत्सव आपल्याला करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना मातृशक्ती सप्तशतीमध्ये सांगितले मातृशक्ती 21 प्रकारानं विस्तारलेली आहे. पण मला तर वाटतं सगळीकडचा अभ्यास केला जवळजवळ ती 37 प्रकारानं मला भेटली मातृशक्ती, कितीतरी विस्तारलेली. मुख्यत्वे ती सरस्वती, पार्वती, लक्ष्मी आणि काली मातेच्या रूपामध्ये ती रूपाने नव्हे तर ती तत्वाने विस्तारलेली आहे. हे सारे जग कल्याणासाठी, हे जगाच्या कल्याणासाठी, पण तिने कधी कधी अशी ते मातृतत्व आपण धारण केलं पाहिजे. काय केलं सध्या काय चाललेलं आहे हे सगळं मातृतत्व धारण करायचं. हे आई होणं सोपं नाही आहे. आई होणं म्हणजे एखाद्याला जन्म देणं म्हणजे मादी म्हणजे आई असू शकत नाही. जन्म देऊन नुसती जबाबदारी संपत नाही. आता तरी कितीतरी चाललंय गर्भसंस्कार करणं वगैरे, म्हणजे ठरवून मातृत्वाची पेरणी चालू आहे. याची गरज का वाटली आजच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये, आध्यात्मिक शास्त्रामध्ये आज का बरं त्याची आपल्याला गरज भासायला लागली आहे मातृत्व सिद्ध करण्याची, किंवा मातृत्वाचं प्रकर्षानं मातृत्व पेरण्याची गरज वाटायला लागली? त्याचं कारण म्हणजे काय आहे की या मध्यंतरीच्या काळामध्ये आत्मभान, आत्मपरिचय, आत्मनिर्भरता या शब्दाच्या आधारानं गेले 25, 30, 35 वर्ष झाली, 50 वर्ष म्हणली तरी काय हरकत, चौखर उदाहरणं चाललेलं आहे. माफ करा हा शब्द मी वापरते पण खरंच आहे. आत्मभान म्हणजे काय? आत्मभान म्हणजे आपलं कर्तव्य काय आहे हे कळलं पाहिजे. मी बरोबरीनं समाजामध्ये जाते, अहो बरोबरीनंच आहे. समानतेनं नाही, बरोबरीनं राहा तुम्ही. समानता नसते. समानता असती तर एकमेकांना आकर्षण वाटलं नसतं. विविधता आहे म्हणून तर आकर्षण आहे, म्हणून तर रसिकता आहे, म्हणून तर शृंगार आहे, म्हणून तर वेगवेगळे सृजन आहे. विविधता आहे म्हणून तर आहे सगळे. पण आपण समानतेच्या मागे लागलो. आता काय सांगायचं? हे खरं नसतं गं बाई. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्त्री स्वातंत्र्याची त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहेच, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति. आणि या ओळीवरच, या एका वाक्यावरच कित्येक वर्ष झाले गदारोळ चालू आहे. अगदी पार मनुस्मृतीतल्या काही वचनं वेचून अगदी मनुस्मृती जाळण्यापर्यंत चालू आहे. आणि मनुस्मृतीमध्ये जे हे काही सांगितलेले ही एकच ओळ तुम्ही घेतली का बरं? त्याच्या आधी काय सांगितले? स्वातंत्र्य देऊ नका असं नाही सांगितलं. स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नका असं विपरीत अर्थ नका काढू तुम्ही. तर स्त्रीला स्वतंत्र ठेवू नका. त्यातही पुन्हा स्वतंत्र ठेवू नका म्हणजे एकटी ठेवू नका असं सांगितलेलं आहे. का बरं एकटी ठेवू नका? लहानपणी पित्यानं रक्षण करावं, तरुणपणी पतीनं करावं, वृद्धपणी मुलानं करावं. कशासाठी? तिला स्वतंत्र ठेवू नका म्हणजे एकटं पाडू नका तिला, असा त्याचा अर्थ आहे. एकटं पाडू नका, तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी वडिलांनी सर्वतोपरी तिच्या कौमारी अवस्थेमध्ये तिच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. तिला प्रेरणा दिली पाहिजे, तिला चेतना दिली पाहिजे, तिला हवं ते उपलब्ध करून ठेवलं पाहिजे, तिला आपल्या निगराणीत ठेवलं पाहिजे. तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते सजगतेने, सतर्कतेने, दक्षतेने वडिलांनी सांभाळलं पाहिजे. कारण तिला ते पुरुषाचं आधार म्हणजे किती खंबीर असतो, किती सुरक्षा असते तिच्या पाठीमागे, हे सगळं तिला दिलं पाहिजे. आणि त्यातून तिचं व्यक्तिमत्व घडतं. आणि ते घडल्यानंतर तिला स्वतःचं कर्तृत्व गाजवण्यासाठी
आणि स्वतःतल्या चांगल्या गुणांचं प्रगटीकरण करण्यासाठी सुद्धा समाजामध्ये तिला रक्षण केलं पाहिजे. तिचं कुठल्याही वाईट गोष्टीपासून तिला उपद्रव न झाला पाहिजे. तिच्याजवळ सगळ्या संस्कृतीचा ठेवा आहे, सगळ्या संस्काराचा ठेवा आहे, सृजनत्व आहे, तिचं सर्जनशीलता आहे, माया आहे, प्रेम आहे, दारिष्ट्य आहे. काय पाहिजे ते तिला करू शकते. तिने जे करेल, ज्या क्षेत्रात ती जाईल त्या क्षेत्रामध्ये ती स्वतःला सिद्ध करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. परंतु आपण दूध घेतो, ताकाच्या भांड्यात दूध घेतो का हो? नाही घेत. दूध घ्यायचं असेल तर चांगल्या भांड्यात आणि तिला चांगलं तापवून चांगल्या ठिकाणी ठेवतो. मग एवढी काळजी का घेतो? ते दूध आहे, ते नासण्याची भीती आहे. तसं स्त्रीसुद्धा ही अत्यंत पवित्र आहे. स्त्रीजवळ साऱ्या संस्कृतीचा ठेवा आहे, संस्काराचा ठेवा आहे, आपल्या देशाचं कल्याण तिच्यापाशी आहे. आणि म्हणून तिचं शील संरक्षण कर. आणि ती शारीरिकदृष्ट्या निसर्गानंच तिच्यामध्ये काही हेतुपुरस्सर बदल ठेवले आहेत. तिची कोमलता ठेवली आहे, तिच्याजवळ आर्द्रता ठेवलेली आहे, तिच्याजवळ जी काही एक पालनपोषण करण्याचा जो हळुवारपणा आहे, सृजनत्व जसं आहे तसं सर्जनशीलता तिच्याजवळ आहे. ते सगळं नीट सांभाळायला नको का? वाटेल तसं वागलं तर चालेल का? मग त्याच्यासाठी तिला पतीचं रक्षण आहे. नुसत्या पतीचं आहे का? पतीबरोबर ते आप्त परिवार, भाऊ वगैरे जे सगळे आहेत, तिच्याबरोबरचे जे काही आहेत, त्या सर्वांचं तिला रक्षण आहे. सर्वांनी मिळून समाजाचं कल्याण करायचं आहे आणि तिच्या पाठी उभं राहायचं आहे, तिच्याबरोबर चालायचं आहे. वडील पाठी असतात, नवरा आपल्या बरोबर असतो आणि म्हातारपणी जेव्हा ती थकते म्हणण्यापेक्षा ती परिपक्व होते, त्या वेळेला तिच्याबरोबर तिचं संरक्षण करणं, तिची काळजी वाहणं, तिच्या वचनात राहणं, ती सांगेल ते ऐकणं, तिची सेवा करणं, हे सगळं मुलाचं काम आहे. म्हणून लहानपणी पिता रक्षण करतो, मोठेपणी नवरा रक्षण करतो, म्हातारपणी मुलगा रक्षण करतो. म्हणून स्त्री स्वातंत्र्य न अर्हति, म्हणजे स्त्रीला स्वतंत्र ठेवू नका, एकटं पाडू नका. पण हे ऐकणार कोण? त्याच्यासाठी आपल्याजवळ तेवढं नाही. कारण स्वभान, आत्मभान, आत्मनिर्भरता याच्या पाठीमागे शिक्षण दिलं नाही आम्हाला, अमकं दिलं नाही तमकं. अहो किती आरडाओरडा करता तुम्ही. असं नाही आहे. सगळी क्षेत्र स्त्रियांसाठी ठेवलेलीच आहेत. मग हे मातृत्वाची जाणीव करून दिली पाहिजे. पण हे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेला तर तुमच्या अंतःकरणात असलेली माया, समाजाबद्दलची कणव, कल्याणाची भावना, स्फूर्ती, दीप्ती, तेज, ओज, कल्पनाशक्ती, प्रेरणाशक्ती, बुद्धी, विद्या, तप, बल, हे सगळं तिच्याजवळ आहे. सप्तशतीमध्ये सांगितलं, म्हणलं नाही का, यादेवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, बलरूपेण, विद्यारूपेण, कितीतरी प्रकारानं सांगितली. ते 21 प्रकारानं सांगितली, ते त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून मला एक छोटंसं त्याच्याबद्दल मी तुम्हाला उदाहरणच देईन. सत्यवान सावित्रीचं उदाहरण आहे. सत्यवान हा अल्पायुष्यता, सावित्रीची सगळी गोष्ट तुम्हाला माहिती आहे ती. आणि मग आता काय निघालं आहे, हरताळकीची उपासना आणि सावित्रीचा उपास करायचा म्हटलं की आमच्या सगळ्या लेकी बाई गदारोळ करतात. नवऱ्यासाठी करायचं, नवऱ्यासाठी करायचं, आम्ही नाही करणार. त्याच्यासाठी तो काही करतो का आमच्यासाठी? अरे फक्त ते नवऱ्यासाठी नाही आहे. तुम्ही समजून घ्या, त्या व्रताच्या पाठीमागची संकल्पना तुम्ही समजून घ्या. तसं नाही आहे ते. नवरा म्हणजे फक्त आपला मंगळसूत्र ज्याच्या नावानं घालायचं, मग तो काय करतो, त्याची पात्रता काय, अमकं काय तमकं काय, असं नाही. म्हणून मुळापासून आईनी संस्कार सगळे केले. म्हणजे नुसती आई म्हणजे जन्म दिलेलीच आई का? मातृत्व म्हणून सांगितलं की मातृत्व ही वृत्ती आहे, मातृत्व ही संस्था आहे. मातृत्वाच्या भावनेतून आपल्याला जगाकडे बघता आलं पाहिजे, समाजाकडे बघता आलं पाहिजे, आपल्या कुटुंबाकडे बघता आलं पाहिजे. मनामध्ये भक्ती, प्रेम, सेवा, त्याग, समर्पण ह्या सगळ्या गोष्टी मातृत्वाच्या अनुषंगानं येतात. म्हणून आपल्याकडे असं सांगितलं ना, क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता. अनंतकालची माता ते त्याच्यासाठीच आहे सांगितलेली, की जग सावरायला आदिशक्तीचं एक मिनिएचर आहे. म्हणा स्त्री म्हणजे आदिशक्तीचं एक रूप आहे. त्या आदिशक्तीने जग सावरण्यासाठी काय काय विविध रूपामध्ये येते. ती शतरूप आहे. अदितीच्या रूपात आहे, शतरूपामध्ये. तिने अनेक रूपं घेतलेली आहेत.
की जेणेकरून ज्या ठिकाणी ज्या रूपाची आवश्यकता आहे, मग तिने ताडण केलं असेल, दुष्टांना मारलं असेल, तर ते सुद्धा तिची कृपाच आहे. कारण ते नष्ट करायचं केल्याशिवाय चांगलं काही त्याचे हे मिळणार नाहीत, परिणाम मिळणार नाहीत. म्हणून तिला त्या ठिकाणी शिक्षकाच्या रूपात असेल, आईच्या रूपात असेल. शिक्षकसुद्धा मातृहृदयीच पाहिजे आणि आई ही शिक्षकाच पाहिजे. म्हणून आईला पहिलं गुरु म्हणालेलं आहे, ते त्याच्यासाठीच मिळाले. तर सत्यवानाच्या सावित्रीने काय केलं? सत्यवानाची सावित्री ही सूर्यापतच्या मद्र देशाच्या अश्वपती राजानं सावित्रीची उपासना, सावित्री देवीची उपासना केली होती, सरस्वतीची उपासना केली होती आणि त्याच्यातून तिला सावित्री मुलगी झाली, त्याचं नाव सावित्री. ती अतिशय हुशार होती, सर्व विद्येत निपुण होती, 64 कलांमध्ये निपुण, शस्त्रास्त्र विद्येमध्ये होती, आयुर्वेदामध्ये ती निपुण होती. अल्पायुष्य पती मिळाला, पण तो सज्जन होता म्हणून तिने त्याला वरलं आणि ती त्याचा काळ जेव्हा आला तेव्हा त्या काळात त्या दिवशी तिला माहिती होतं, ज्ञान होतं, म्हणून ती त्याच्याबरोबर गेली आणि वडाच्या झाडाखाली त्याला तो मृत्यू आला आणि तो सगळा यमाबरोबर संवाद करून तिने त्या पतीला परत आणलं. असा सगळा तपशील तुम्हाला माहितीच आहे तो. तर ते यमाबरोबर तर ती वडाच्या झाडाची गुणधर्म तिला माहिती असावेत आणि त्या वडाच्या पानाचा काय रस वगैरे पाजून तिने त्याला जागतं ठेवलं असेल. तो यम म्हणजे यमनियम, आपले जे आचार विचाराचं, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख, अशा प्रकारचा तो सगळा योग आहे. आणि त्या योगमार्गाने म्हणजे किंवा नेमस्थपणाने आपण चाललो, यमनियमा धर्माचं पालन करून जर आपण चाललो तर दीर्घायुष्य हो, हे सुद्धा तिला माहिती असं. आणि यमाकडून तिनं 3 वर मागून घेतले, आपल्याला ते सर्व श्रुत आहे. पहिला वर मला लहानपणी एक प्रश्न पडला असाच, की मी बोलत बोलत आजीला विचारलं की ती सत्यवान गेलेलाच होता, त्याच्यावर सावित्री स्वर्गापर्यंत गेली, तिने मुक्ती का मागितली नाही मग? बालसुलभ प्रश्न मी माझ्या आजीला विचारला. त्यावेळेला आजीने म्हणली तुला कळत नाही, मोठी झाल्यावर तुला कळेल, फक्त एक धपाटा घातल्याचं मात्र आठवतं. तर मला असं नेहमी वाटायचं की इतकी स्वर्गापर्यंत ती गेली होती यमाबरोबर गप्पा मारत त्याच्याशी संवाद करत करत तो यमाबरोबर तिचा सत्संग घडला आणि तिने यमाची स्तुती केली. मग तिने नवऱ्याला परत मागून पुन्हा संसार कशासाठी मागितला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यातून हा अर्थ निघतो की सावित्रीला संसारच पाहिजे होता, कारण सावित्री ही प्रापंचिक स्त्री आपल्यासारखी प्रतिनिधी आहे. त्याच्या पाठीमागे योगी अरविंदांनी त्याच्यावर मोठं महाकाव्य लिहिलं आहे. त्या महाकाव्यामध्ये वाचत असताना अनेक अशा मौलिक विचार असे सापडले की त्यातून मला जो आशय त्यातला सापडला तो मी तुम्हाला सांगेन. की तिने यमराज प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणाले की तू इतकी सुंदर बोलतीस, इतकी बुद्धिमान आहेस आणि तू एवढे सगळा खडतर प्रवास करत इथपर्यंत आली, तुला काय पाहिजे ते सांग, तुला काय वर देऊ मी? फक्त पतीच्या प्राणाव्यतिरिक्त मी तुला कुठलाही वर देऊ शकतो, तुला कोणता वर पाहिजे ते सांग. मग तिने पहिला वर सांगितलं, मी एकुलती एक आहे म्हणली, माझ्या वडिलाला 100 पुत्र व्हावे. यम म्हणला तथास्तु. कशासाठी 100 पुत्र? हा वडिलांना, म्हणजे मला भाऊ नाही आहेत, सारखं सारखं माहेरी वळून बघायला नको, माझ्या वडिलाला कोण नाही, माझ्या आईला कोण नाही, म्हणजे दिलेला प्राप्त झालेला प्रपंच सोडायचा आणि सारखं माहेरी पळायचं, आपल्या आईवडिलाचीच फक्त काळजी करायची असं नको. निर्धास्तता मी तिनं मागून घेतली आणि वडिलांची सेवा करणारी एक कुणीतरी सगळेजण पाहिजेत, हा एक उद्देश आहेच आहे. आणि दुसरं म्हणजे तिने पाठीराखे मागितले, स्वतःचा एक स्वतंत्र आपल्या पाठीमागे कोणीतरी पाहिजे की नाही. आजच्या भाषेत एक लॉबी एक तिनं स्वतःची निर्माण केली माहेरची आणि स्वतःला पाठीराखे मागून घेतले, म्हणजे एक फळी मजबूत झाली. आपल्या जीवनामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये काही खडतर प्रसंग आले तर आपल्या पाठीमागे उभा राहायला आपल्याला स्वजन पाहिजेत. हे स्वजन नको का? म्हणून तिने पहिला वर काय मागितला तर वडिलाला माझे 100 पुत्र होऊ दे. आणि दुसरा पुन्हा वर दुसराही पुन्हा ती चालतच राहिली आणि त्यावेळेला मग पुन्हा यमाने विचारलं तुला काय हवं, तुला मी अजून एक वर देईन, फक्त हे काय म्हणले, तुझ्या पतीच्या प्राणाव्यतिरिक्त मी तुला काही देऊ शकतो. तर तिने सांगितलं की माझे सासरे नेत्रहीन आहे, त्यांना डोळे येऊ दे, त्यांना दृष्टी येऊ दे आणि मग दृष्टी येऊ दे आणि त्यांचं गेलेलं राज्य त्यांना मिळेल.
कारण ते अत्यंत सात्विक होते, सज्जन होते. परकीय चक्र आलं आणि त्यांचं राज्य निघून गेलं म्हणून ते रानावनामध्ये राहत होते आणि आंधळे झाले होते. मग यमराज म्हणले तथास्तु आणि त्यांना मग डोळे दिले आणि तरी ती चालतच राहिली. मग यमराज म्हणला आता तुला काय पाहिजे, आता तू का माझ्या मागे आली. ते तिने सांगितलं की माझ्या सासऱ्यांना त्यांचे नातू राज्यावर बसलेले बघायचे. म्हणल्यानंतर अनावधानानं यमराजाने तथास्तु म्हणून तिला वरदान दिलं. वरदान दिल्यानंतरही ती मागे चालत राहिली. त्यावेळेला यमराज म्हणले आता 3 वर झाले, मी 4था वर देऊ शकत नाही, 3च वर देणार, आता तुला काय पाहिजे. तर ती हसली. ती म्हणली तुम्ही तथास्तु म्हणालात, माझ्या सासऱ्यांनी नातू गादीवर बसलेले बघायसाठी मला नवरा नको का. मला नवराच नाही दिला तर त्याला नातू कुठले होते. म्हणजे ती किती कल्पक आहे बघा, ती किती हुशार आहे बघा. आणि मग भगवान यमराजाने तिला तिच्या पतीचे प्राण परत दिले आणि ती त्याला घेऊन आली. आणि मग ते तोपर्यंत ते सासऱ्याला राज्य त्याचं परत मिळालं होतं वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत तुम्हाला. परंतु त्याचा मतीचा अर्थ असा आहे, सासरा कोण आहे, नवरा कोण आहे. समाज पुरुष हा भोगाच्या दारी अल्पायुष्य होऊन पडलेला आहे. त्याला जर जिवंत करायचं असेल, समाज पुरुषाला जर जिवंत करायचं असेल तर सासरा आंधळा असून भागतो का. सासरा म्हणजे कोण, सासरा म्हणजे धर्म आहे. धर्म आंधळा आहे का. अनेकांच्या विपरीत हल्ल्याने किंवा विपरीत आक्रमणाने धर्म हा आंधळा झालेला आहे, निष्क्रिय झालेला आहे. त्या धर्माचं पुनरुज्जीवन व्हायला नको का. त्या धर्माचं पुनरुज्जीवन राहिलं तर ती म्हातारी सासूसुद्धा म्हणली माझ्या म्हातारी सासूला सुद्धा बल आलं पाहिजे. सासू म्हणजे कोण, सासू म्हणजे संस्कृती. धर्माच्या आश्रयानं संस्कृती बलवान होऊन राहते, संस्कृती सुरक्षित राहते. आणि धर्म आणि संस्कृती जर सुरक्षित राहिली, बलवान राहिली, तर आपोआपच समाज पुरुष निकोप होतो, सुदृढ होतो. आणि समाज पुरुष सुदृढ करण्यासाठी त्याच्या अंतःकरणात मातृत्व नको का. हे करण्याचं काम कोणाचं आहे. हे करण्याचं काम ही किमया आदिशक्तीच्या उपासक असणाऱ्या आपण नारींच्या ह्याच्यामध्ये, त्या नारायणीचं रूप असणाऱ्या आपण नारी, आपल्याजवळ ती मातृशक्ती पाहिजे. आपल्याजवळ जी मातृशक्ती असेल तर आपण सर्व समाजाला बलवान करू शकतो. ही मातृशक्ती माझ्या अंतःकरणात निर्माण व्हायला नको का. त्या मातृशक्तीला जागृती नको का. एव्हरी वुमन कॅन सेव्ह द वर्ल्ड असं एक वचन योगी अरविंदांनी म्हणलेलं आहे की समस्त जग जर दुःखाच्या खाईत दुःख भोगत असेल काळ्या, तर त्याला वर काढण्याचं काम एक स्त्री करू शकते, सावित्रीसारखी स्त्री करू शकते. मी आणखीन पुढे जाऊन म्हणेन एव्हरी वुमन नाही, एव्हरी मदर कॅन सेव्ह द वर्ल्ड. आणखीन एक पाऊल पुढे जाऊन स्त्री नाही, नुसती स्त्री असून भागत नाही. आज बघतो ना आपण, स्त्री आहे पण ईर्ष्या आहे तिच्याजवळ, द्वेष आहे, मत्सर आहे, खूप काही, मीच पुढं जावं, आत्मकेंद्री झाली आहे स्त्री. मग एव्हरी वुमन कॅन सेव्ह द वर्ल्ड कसं म्हणू शकतो आपण. आज अशी म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. योगी अरविंदांचा काळ वेगळा होता असं म्हणावं लागेल मला. आज मी जागृती देते, एव्हरी मदर कॅन सेव्ह द वर्ल्ड. प्रत्येक आई आपला समस्त विश्वाचा बचाव करू शकते, समस्त जगाचा बचाव करू शकते. म्हणजे काय करू शकते, तुम्ही प्रत्येक स्त्रीजवळ तेवढी क्षमता नाही, नसू दे. निदान आपल्याजवळ 2 मुलं आहेत ना, 1 मुलं आहे, 2 मुलं आहे, 3 मुलं आहे, त्यांच्यावर चांगले संस्कार करता येतील ना. समाजामध्ये आज आपण सुरक्षित आहोत का मला सांगा. सुरक्षित नाही आहोत आपण. का बरं सुरक्षित नाही. सगळ्या ज्ञानाच्या कक्षा उंच झाल्यात, पार अंतराळामध्ये विमान चालवण्यापर्यंत, IT कंपनीमध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्व क्षेत्र स्त्रियाने पादाक्रांत केली आहे. मुली आमच्या सामर्थ्यवान झाल्यात, बक्कळ पैसे मिळवत आहेत, पण सुरक्षित आहेत का. आजही सामूहिक बलात्काराची, दिवसाढवळ्या बलात्काराची प्रकरणं काही मिटली आहेत का. अनेक प्रकारच्या गुन्हेगारी आहेत. त्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मुली आहेत, मुलं आहेत, म्हातारे आहेत, कोतारे आहेत. आणि मग काय, ह्या सर्वांना आई आहे का नाही. मला समर्थांचं वचनाची कधी कधी संभ्रम होतो. माता वाटून कृपाळू झाला,
ती कुठे कृपा, कुठे आई? दुष्टपणानं वाटेल तसं बेताल जर वागत असतील, सगळं जग जर वागत असेल, थोडक्याबद्दल मी बुद्धिमान वर्गाबद्दल बोलतच नाही, सीमेवर लढणाऱ्या माझ्या सैनिकाबद्दल मी बोलतच नाहीये, पण हे म्हणजे जग आहे का? हे म्हणजे समाज आहे का? विधायक काम करणारे काही साधू सज्जन सत्पुरुष असतील, आहेत ते, त्यांच्यामुळे तर जग चालू आहे, पण सर्वेशाम अशी परिस्थिती आहे का? नाहीये. आज मनुष्य एकलकोंडा झालेला आहे, वैफल्यग्रस्त झाला आहे, घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे, कुटुंब मूक झाली आहेत, घराच्या घरं शांत आहेत, निवांत आहेत, मुलं ह्याच्यामध्ये आहेत, पाळणाघरात आहेत, म्हातारी माणसं वृद्धाश्रमात आहेत, आणि तरुण मुलं कामाला चिकटून सकाळी 8 ते रात्री 9-10 पर्यंत ऑफिसमध्ये आहेत. घराला कुलप आहेत, सुनसान आहेत उपनगरं सगळी, घरं मूक झालेली आहेत, आणि आले तर त्या नवीन मिळालेल्या खेळण्याशी म्हणजे मोबाईलशी खेळत बसतात. घरं आहेत, हॉल भरलेले आहेत, कुणी कोणाशी बोलत नाही, कुणी कोणाचं ऐकत नाही, कानच नाहीत. वस्तुस्थिती आहे समाजामध्ये, कानच नाहीत कुणाला, कुणाला संवाद करायचा नाही, सुखसंवाद तर नाही, चेष्टा नाही, हसणं नाही, मग मनुष्य वेडा झालेला आहे. वेडा म्हणजे मोबाईलमध्ये बघून हसतो, मोबाईलमध्ये बघून रडतो, मोबाईलमध्ये बघून आश्चर्यचकित होतो. एखादं मदनवायू झालेलं जसं आपल्याशीच हसत राहतो ना, तसा समाज हसत राहतो, रडत राहतो, बेचैन होत राहतो. काय आहे? माणसं नको आहेत. कुठं चाललो आपण? तो इडियट बॉक्स आपल्या घरातला उघडला की त्या बायका सगळ्या राक्षसिणीच आहेत. माफ करा मला, स्पष्ट बोलते, काय राहवत नाही. मी 24 तास रात्रंदिवस अहोरात्र आईच्याच भूमिकेत असते, आणि ती सुद्धा अत्यंत ऐशी कळवळ्याची जाती, अशा कळवळ्याच्या जातीनं मी अखंड जागी आहे. आणि हे जेव्हा बघते, ही आहे का आपली संस्कृती? टॉवेल लावून बसल्यासारख्या अर्ध्या तुकडे कपडे घालून अगदी जजच्या खुर्चीवर आमचे पोरीबाळी बसतात, तेव्हा किती वेदना होतात. असं आहे का प्रदर्शन? सोन्याला तिजोरी का? स्त्रीला बंधन नाहीये ना, पण बंधन म्हणलं की अंगावर येतील आज समूहानं, पण पाहिजे का नको? मी सोनं नेऊन जर बाहेर कट्ट्यावर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते जर चोरीला गेलं तर मी तक्रार कोणापाशी करणार? मौल्यवान वस्तू रस्त्यावर ठेवल्यानंतर ती चोरीला जाणारच ना. मग तुम्ही नको त्या वेशामध्ये जेव्हा येता त्यावेळेला माझ्याकडे बघून आम्हाला काही घालायचं स्वातंत्र्य आहे, मग त्यांना काही बघायचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जर कसंही वागायचं जर स्वातंत्र्य आहे तर त्यांनाही काहीही करायचं स्वातंत्र्य नाही का? समोरच्याला तुम्ही कसं म्हणू शकता तुम्ही तुमची नजर बदला म्हणून? त्यांच्या आईला सांगा म्हणे त्यांची नजर बदलायला. मग तुमच्या आईला सांगायला नको का तुम्ही कसं वागायचं ते? इथं येतं मातृत्व. इथेही मातृ संस्था जागृत नाही. काय ते टीव्हीच्या प्रत्येक सिरियलमध्ये केस सोडलेल्या कैदाशिणी दिसतात, वाटेल तसं बोलतात. त्या आईच्या भूमिकेत असो, काकूच्या भूमिकेत असो, मावशीच्या भूमिकेत असो, सासूच्या भूमिकेतल्या तरी स्त्रियांच्या माध्यमातून ती सासू ही संकल्पनाच बाद केलेली आहे. अत्यंत घृणास्पद हे सगळे संवाद असतात. सुनाची भूमिका सुद्धा कधी सून विकृत दाखवते, कधी सासू विकृत दाखवते, कधी आई विकृत दाखवते. संसार मोडायलाच निघतात. वाटतं ते झालं की लगेचच रस्त्यावर येतात. अरे काय चाललंय? कशासाठी? हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वाटोळं कशासाठी चालू आहे? आई काय करते? आईने नको का जागा व्हायला? सांगा मला. शिक्षकातलं मातृत्व जागा नको का व्हायला? आईमधली शिक्षिका जागी नको व्हायला? मग हे उत्सव करून, हे समारंभ करून, हे सण साजरे करून काय करायचंय? मातृत्वाचा जागर करण्यासाठी तर नवरात्र आहे. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतचे कार्य करणे देणे ईश्वराचे. काय आहे देणं ईश्वराचं? हा मनुष्य जन्म देवानं दिलेला आहे, ईश्वरानं दिलंय, देणं दिलेलं आहे. हा मनुष्य जन्म सार्थकी लावायचा आहे. म्हणून तर माता वाटून कृपाळू झाला ना तो. म्हणून तर त्याने आई दिली ना. मग आईची भूमिका, अरे
तुम्ही जेव्हा एखाद्या सिनेमामध्ये पार्ट करता किंवा नाटकामध्ये एखादी भूमिका करता तेव्हा सुद्धा ती 100% असल्याशिवाय तो काय दिग्दर्शक तुम्हाला पास करत नाही. मग हा वरती बसलेला दिग्दर्शक जो आहे तो तुमच्या या भूमिकेशी तुम्ही जर प्रामाणिक नाही राहिला, मातृकर्तव्यापासून जर तुम्ही आत्मविस्मृत झाला आणि तुम्ही जर समाज घडवला नाही, मुलांमध्ये ती प्रामाणिकपणा, सत्यवचन, दया, प्रेम, करुणा, त्याग, वाटून खाणं, एकत्र होणं, संवाद, सुसंवाद, राष्ट्राची उभारणी, प्रेम करायला शिकवा एकमेकावर. देशप्रेम तर कशाशी खातात असं कित्येक गृहिणींना माहीतच नाही. मी बघते ना, सर्व समावेशक समाजातून हिंडताना बघते ना, मुलींना सुद्धा देशाबद्दल काही घेणं पण देणं नसतं. पुष्कळ आहेत. मी अशा कित्येक मुलींशी संवाद साधलेले आहेत. अनेक मोठ्या मोठ्या काय मार्क चांगले पडतात, अमका आहे तमका आहे. काही विचारले की काय माहिती असं म्हणतात. म्हणजे मला काय त्याचं, त्यांना काही माहीत नसतं, काही माहीत नसतं. नाती माहीत नाहीत. आता एक किंवा दोनच मुलं आहेत, एकच मुलं आहे, ना आजी, ना काका, ना मामा, ना आत्या, ना मावशी, भावंड, काही नात्याशी संबंध नाही. आणि आज याची नवीन काय म्हणतात त्याच्या हॉट लिस्टवर आहे तसं ते लव्ह जिहादचं प्रकरण सध्या चालू आहे. 18 वर्षाच्या कार्ट्या झाल्या, 19 वर्षाच्या झाल्या की आईबापाला विसरतात. आम्ही ओळखत नाही म्हणतात, आम्ही सज्ञान झालो म्हणतात आणि नको तिथं जा. एक आमच्या चांगल्या शिकलेल्या मुली लग्नच करायला तयार नाहीत. त्यांना नवरेच नको आहेत. नवरे नको, जबाबदारी नको. जर लग्न केलं तर लग्नानंतरचं मातृत्वाची जबाबदारी नको. आधी तर ते सासू सासरे नको, घरात डस्टबिन आहे का विचारतात. आहे म्हणले की नको म्हणतात. त्यांना 30-30 वर्षापर्यंत लग्नाबद्दलची काहीही उत्सुकता वाटत नाही, लग्नाला होय म्हणत नाही, पार्टनरबद्दल कुठल्याही प्रकारचं आकर्षण नाही, कुठल्याही प्रकारचं सहजीवनाची ओढ नाही, काहीतरी नवनिर्मित करण्याचं काही नाही. चांगल्यांना नाही. आणि त्या नको तिथं पोरी काहीतरी हे करतात आणि कुमारी मातृत्वाचा अभिमान धरतात आणि त्याच्याबद्दल आक्रस्ताळीपणा करून त्यात काय कुठे आई काय करते. आई हे जर लक्ष देत नसेल तर काय 4 रेट बडवून घालते का. ती सुद्धा क्षमता नाही बायाटची सगळ्या कामाला. आई करते काय. खरोखरी दारुण प्रश्न आहे. समाज माध्यमं जी सगळी आहेत त्यातून दिसणारी, समाजातून दिसणारी, कुटुंबातून दिसणारी, तुझं माझं जमलं नाही की लगेच घटस्फोट. घटस्फोटाचं प्रमाण तर अतिशय वाढते. पोरं 50-50 वर्षाची, 40-40 वर्षाची होत आहेत. चांगल्या कुटुंबातल्या मुलांची लग्न होत नाही आहेत आणि नको त्या ठिकाणी मुली जात आहेत, लग्न करतायत. अरे काय तिथे बक्षिसं लावली आहेत. 18 वर्षाच्या पोरीशी लग्न केलं तर काय होईल, लग्न झालेल्या मुलीशी समधान जमलं तर काय होईल, इतक्या वर्षाची जर या जातीतली त्या जातीतली त्यांची सगळे अशी ठरलेले आहेत रेट लिस्ट. आणि त्याच्यासाठी ते करतात. आपली संस्कृती आतून मुळासकट पोखरून काढण्याचा चंग बांधलेल्या समाजाला कुठेतरी आईने पायबंद घालायला पाहिजे का नको. हे घातलंच पाहिजे का. हे मातृत्वाचे. आणखीन एक सहजच मला एक उदाहरण मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन. महाभारतामधलं ह्याचं उदाहरण आहे, गांधारीचं उदाहरण. गांधारी ही महान पतिव्रता होती, शिवाची मोठी उपासक होती. आयुष्यभर तिने अतिशय व्रत, वैकल्य, तप, दान वगैरे केली. तिला 100 पुत्र होते. धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून लग्न ठरल्या कळलं तो धृतराष्ट्र आंधळा म्हणले की तिने ती डोळ्याला पट्टी बांधली. का पती बघत नाही म्हणून मी पण बघत नाही. मी उपासानं बोलत नाही, मी फार जबाबदारीनं बोलते. मला काय कुठले आदरानं बोलते. जसं गांधारीच्या पातिव्रत्याचा, तिच्या तपस्पूत जीवनाचा मला आदर आहे. परंतु मला सांगा आजच्या काळामध्ये अशा पतिव्रत काय कामाचं. जिने डोळे बांधल्यामुळे सुयोधनाचा दुर्योधन जन्माला आला, कौरवांसारखी दुष्ट प्रजा निर्माण झाली आणि शेवटी काळमुखी गेली की नाही. सत्यवादी पांडवांचा जन्मभर द्वेष केला. ती आई
न जर माझ्या पतीला दिसत नाही म्हणून मला दिसलं पाहिजे म्हणून तिने पट्टी न बांधता राज्यकारभार चालवला असता, मुलांवर संस्कार केले असते, डोळे उघडले असते तिने, डोळे जर बांधले नसते तर मुलांचे गैरव्यवहार तिला दिसले नसते का? हे महाभारत घडलं असतं का? प्रारब्धानं घडलं अमकं तमकं तो भाग बाजूला ठेवा. बी प्रॅक्टिकल, आजच्या काळाचा विचार करा. असलं मातृत्व, असलं पातिव्रत्य, ज्या पातिव्रत्याने आपली पिढी घडत नसेल, आपली मुलं घडत नसतील, तर असल्या पातिव्रत्याला काही अर्थ आहे का? डोळे बांधणे आणि तरीसुद्धा डोळे सोडले आणि ती म्हणत होती जेथे सत्य तिथं जय आहे, तिथं विजय आहे. प्रत्येक वेळेला आईला दुर्योधन विचारायचं, त्यावेळेला आई म्हणायची की जिकडे सत्य तिकडे जय. ते सगळं असू दे बोलण्यामध्ये, त्यालाही मी काही पाचं महत्त्व देत नाही. का नुसतं म्हणून काय उपयोग हो? सत्यवचनी आपली मुलं केली नाहीत ना. आपली मुलं सत्यवचनी करायला पाहिजे होती की नाही, ती का नाही केली? आणि नंतर सुद्धा दुर्योधन जेव्हा तिच्याकडे आला त्यावेळेला त्याला वज्रलेप करण्यासाठी त्याला ते सांगितलं, तू सगळेच कपडे काढून ये आणि मग मी तुझ्यावर माझी नजर फिरवते. म्हणजे एवढ्या वर्षाच्या दीर्घ तपश्चर्येनं डोळे बांधून ठेवलेलं कितीतरी तेजतत्व तिच्या डोळ्यामध्ये होतं. ते तेजतत्व तिनं कशासाठी वापरलं? तर मुलाचा देह वज्रलेप करण्यासाठी. कुठल्या मुलाचा? दुष्ट मुलाचा. मग हे आईचं कर्तव्य आहे का? ह्याला आई म्हणायचं का? पतिव्रता म्हणून असलं पातिव्रत्य असू नये. जिच्या अंतःकरणात मातृत्व जागृत नाही ते पातिव्रत्य काहीच कामाचं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. वाट्टाल ते झालं तरी, जग तुटून पडलं तरी चाललंय, पण आपल्या लेकराचं हित केलं पाहिजे. लेकराचं हित म्हणजे काय? पैसा अडका मिळावा, मला सुखात ठेव, माझे हातपाय दाब, मला बंगले घेऊन दे, मला पाहिजे ती वस्तू घेऊन दे, मला अमकं करून दे, तुमकं. असं भोगवादी नको आहे. भोगवादी ऐश्वर्य मिळण्यासाठी मुलाला घडवणं, आज सुद्धा मुलं घडतात, शिकवतात, आके काय सगळी जन्मभरची पुंजी सगळी खर्च करतात आणि मुलांना घडवतात. आई खूप घडवते, खूप शिस्त लावते, अभ्यास करून घेते, ईर्ष्या निर्माण करते, सगळ्यात भाग घ्यायला लावते. मुलगा प्रचंड श्रीमंत होतो आणि परदेशी निघून गेल्यानंतर पैसा फक्त पाठवतो. तुमचं तुम्ही उरकून घ्या म्हणतो आई वडील गेल्यावर, आम्हाला वेळ नाही यायला. उपयोग आहे का मला सांगा या गोष्टीचा? असं मातृत्व काही कामाचं आहे का? आईनं शिकवलंच पाहिजे सर्वांवर प्रेम करायला, देशावर प्रेम करायला, धर्मनिष्ठा, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करा. अवघा हलकल्लोळ करायचा म्हणजे काय? तर धर्मरक्षणासाठी, देशाची अस्मिता रक्षण करणार राष्ट्रप्रेम शिकवलंच पाहिजे. जरी उद्धरणी मेहनतीचा होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा, तसं देशाच्या समाजाच्या रक्षणासाठी, उद्धारासाठी सगळं काही आपल्याला करताच आलं पाहिजे. आणि ते जर नाही केलं तर ती आई कशी? कुंतीनं जेव्हा वनामध्ये पांडव गेले होते आणि त्या वनामध्ये श्रीकृष्ण निघाले, जाताना कुंतीला विचारलं मुलांना काय सांगायचं? तर ती सांगितली, वाघिणी आपल्या पिलांना जेव्हा जन्म देते तेव्हा वाघिणीच्या मनामध्ये असतं की मुलांनी वाघासारखंच वागलं पाहिजे. तसं माझ्या मुलांना सांग, तुम्हाला जिंकण्यासाठी क्षत्रियत्व विसरू नका, ह्याच्यासाठी त्यांना आठवण दे. ते विदुला नावाची एक अशीच रणरागिणी होती. आपत्काली तिचा नवरा युद्धामध्ये मेला आणि तिचा मुलगा संजय परचक्रावर लढायला गेला. एकुलता एक होता आणि समोरचा राजा बलवान होता म्हणून त्याला भीती वाटली आणि तो निघून आला आणि मागच्या दाराने दरवाजा ठोठवल्यावर आई विदुला होती, ती कोण आहे म्हणे. तर तो मुलगा दरवाजात बघितला. ती म्हटली, विजय मिळवून आलास का कसा आलास? तर तो म्हणला, नाही आई, मी तुझा एकुलता एक मुलगा आहे, मला प्राणभयानं मी आलो पळून. ती म्हणली, प्राणभयानं आला असेल तर जा, नाही तू जरा, मला तुझी इच्छा नाही. आई काय करायचं म्हणतो, एवढं मोठा संग्राम आहे आणि त्या संग्रामामध्ये मी मरून गेलो तर तुला आधीच वडील नाहीत आणि मी पुत्रशोक सहन करू, तू पोरकी होशील, मला नको, राज्य नको, काही नको, मी हे करीन म्हणतो, भिक्षा मागून आपण दोघं जगू, चल म्हणतो, नको हे संग्राम. आई म्हणते, चालणार नाही, त्याच्यासाठी मी तुला जन्म दिलाच नाही, तू मर,
युद्ध करता करता तरी मला चालेल, वीर पत्नी वीर माता म्हणून मी जगेन, पण मला असा शेळपट मुलगा चालणार नाही. तू जा. तो म्हणतो अगं आई तू माझ्यावर कृपा करतो असं. नाही नाही म्हणते, तू काय इतर जातीत जन्माला म्हणजे इतर धर्मामध्ये जन्माला आलास का? धर्म म्हणजे वृत्ती त्या पद्धतीचं. पोट भरण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी क्षत्रिय भिक्षा मागत असतो, क्षत्रिय भिक्षा देत असतो. तू तुझ्या प्राणांची भिक्षा दे, मेलास तरी चालेल. आणि जर मी तुला, ती म्हणतो आई मला आश्रय दे. तुला आश्रय देणार नाही. तू जर विजय मिळवून येशील तर मी तुझं स्वागत करेन, ओवाळेन तुला, तुझा सत्कार करेन. परत आणि मेला तर मी त्याच्याहीपेक्षा तू युद्ध करताना मेला याचा मला जास्त अभिमान वाटेल. संजयचा नाईलाज होतो आणि आईचा आशीर्वाद घेऊन जातो. तो जाताना आई सांगते तू नक्की विजयी होशील. आणि तो प्राणभय असतं ते सगळं टाकून देतो. आणि आता आपण जर विजय मिळवून नाही गेलो तर आई आपल्याला स्वीकारणार नाही याचा त्याला त्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो शत्रूबद्दल. तो तुटून पडतो आणि विजयी होऊन येतो. आणि मग त्याची विदुलेचं चरित्र अत्यंत स्फूर्तिदायक आहे. आज आपल्याला कुठे लढायला जायचं आहे का? नाही. देशाचं रक्षण करणारे करतायत, पण हा देश सांभाळला पाहिजे. भ्रष्टाचारापासून, दुर्विचारापासून, गुंडगिरीपासून, हेव्या दाव्यापासून आपल्या जगाचं रक्षण करता आलं पाहिजे. आणि सगळं आई करू शकते. आईने मुलांवर संस्कार केले. आज सांगितलं आणि उद्या ऐकलं असं नाही. आज विस्कळीत झालेल्या समाजाची घडी तर बसवली पाहिजेच, मुलांचं समुपदेशन तर केलं पाहिजेत, पण आज पुढे देशाचं भविष्य असणाऱ्या मुलांवर संस्कार केले पाहिजे. मातृत्वाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव आपल्या अंतःकरणात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला खरंच अभिमानानं जगण्यासाठी काही आहे असं मला वाटत नाही. म्हणून मातृत्वाचा जागर केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण नवरात्र करतो. 9 दिवसांनी मग श्रवण कीर्तन सण हे सगळी नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे, या नवविधा भक्तीतून आपल्या सगळ्या अंतःकरणातल्या सद्विचार आहेत, सद्भावना आहेत, त्या चेतवून आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, घरासाठी केलं पाहिजे. घरं दुभंगली नाही पाहिजेत. माणूस जोडता आला पाहिजे. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही मनुष्यपणा किती जपण्याची गरज आहे, माणसाची किती गरज आहे, एकलकोंडेपणानं काय होतं, कित्येक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या काळामध्ये अनेक सेवाभावी संस्था उभ्या राहिल्या, मदतीसाठी धावून आल्या. आणि माणसाचं महत्त्व कळू लागलं माणसांना, जेव्हा माणसं दिसनात माणसाला तेव्हा. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या जरी जग जवळ आलं असलं तरी सुद्धा शरीरानं, मनानं, सहकार्यानं, त्यागानं, सेवेनं, प्रेमानं, धारिष्ट्यानं हे सगळं जग एकत्र आणण्याचं, एकत्र बांधून ठेवण्याची जी शक्ती आहे ती एकमेव आईमध्ये आहे. म्हणून नमातुक परदैवतम का म्हणलेलं आहे. किंवा समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की माता वाटून कृपाळू झाला, त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे. तो रक्षण करतोच, पण त्या निसर्गाच्या विरुद्ध सुद्धा आपण चाललेलो आहोत. आणि सगळं काय आहे माहिती आहे का, की नारी शक्तीला त्या आपल्या शक्तीची जाणीवच नाही. आत्मविस्मृत झाली, आत्मकेंद्री झाली. आणि तिला वाटतं फक्त माझा उद्धार व्हावा, मी पुरुषांच्या बरोबरीने, मी कुठे कमी आहे. अगं तू कमी नाहीच. कोण सांगितलं तुला तू कमी आहे? आणखीन एक जादा शक्ती. अगं हे सगळं जग कवेत घेण्याची तुझी ताकद आहे. हे जग सावरण्याची, ह्यांच्या भरण पोषणाची, यांचे संस्कार करण्याची, यांना सद्गामी करण्याची शक्ती तुझ्यामध्ये. ती शक्ती तू उपयोगात आण. आणि भक्तीनं, प्रेमानं, त्यागानं, युक्तीनं, प्रेरणेनं, स्फूर्तीनं, दयेनं, करुणेनं, टाळून मारून, धाक दाखवून सर्व प्रकारानं तुला हे जग सावरायचं आहे. ही तुझी मातृशक्ती जागृत झालेली पाहिजे. हे सगळं सांगताना मला खूप समाजाची चिंता वाटते कधी कधी, की ही मुलं कधी सावरतील, ही मुलं कधी आपल्या आईवडिलांवर, समाजावर प्रेम करायला शिकतील, राष्ट्रावर प्रेम करायला शिकतील, तुझं माझं कमी करतील. तुमची बुद्धी तुम्ही वाया घालू नका. बुद्धी आहेच प्रत्येकाला. आज कितीतरी बघते मी, कितीतरी शेकड्याने मुलं शिकतायत, खूप मोठ्या मोठ्या पदं गाजवत आहेत, करतायत सगळं.
परंतु ती विकृती आहे. तुम्हाला सांगू का, हे सगळे जे गुंड, दहशतवादी जे काही आहेत ना, हे सगळे अत्यंत बुद्धिमान आहेत, अत्यंत बुद्धिमान आहेत. पण ह्यांचं ज्ञान विपरीत चाललेलं आहे. हे सगळं त्यांचं ना आसुरी संपत्ती आहे त्यांच्याजवळ. त्या आसुरी संपत्तीचं दैवी संपत्तीमध्ये परिवर्तन करणं हे फक्त आईच्या हातात आहे, आईच्या नक्कीच हातात आहे. सगळं जग सावरण्याची, म्हणून म्हणलं एव्हरी मदर कॅन सेव्ह द वर्ल्ड. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मातृशक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. शारदीय नवरात्राच्या उत्सवात त्यानिमित्ताने मी हे जे सगळं तुमच्यापुढे कथन केलं, जे कथन करत असताना मला जे वाटलं ते प्रामाणिकपणे सांगितलं. त्यात जरी बोलता बोलता काही प्रमाद झाला असेल तर तो मला माफ करावा. आणि झालेल्या म्हणजे माझ्या प्रवचनातून जे काही चांगलं घेता येणं शक्य आहे ते सर्वांनी घ्यावं. शक्य नाही, घ्यावंच. हे जग आपल्याला सावरायला पाहिजे आणि सावरण्यासाठी अट्टहास आहे. आणि समर्थांनी पसायदानामध्ये म्हणलेलंच आहे की देवा सगळ्यांना क्षमा कर आणि सगळ्यांचं कल्याण कर. त्याच समर्थांच्या चरणाशी त्यांनीच लिहिलेल्या शब्दामध्ये मी प्रार्थना करते, त्यांचं पसायदान म्हणते. देवीच्या चरणी तेच आहे. देवी असू दे नाही तर देव असू दे, त्यांच्याशिवाय कल्याण कोण करणार नाही, सद्बुद्धी देणार नाही. त्यांनी ती द्यावी. का बरावं कृपा केलेली आहे तर माणसांना विचार करण्याची जी बुद्धी दिली आहे ना, ती निश्चयात्मक बुद्धी दिली आहे. ती निश्चयात्मक बुद्धीचा वापर केला पाहिजे, विपरीत बुद्धी टाकून. त्याच्यासाठी समर्थांना प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकताची गेले, चुकताची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणाची झाले, कठीणाची झाले. कठीण त्यावरी कठीणाची झाले, कठीणाची झाले. आता दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभली मोहारी दयाळा, कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो.
राम राया देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. ऐ राधा उदे उदे सदानंदिता उदे उदे. जगदंब जगदंब जगदंब